तर नमस्कार सर्वांना. तर हा व्हिडिओ कालचा आहे, कालचा म्हणजे शुक्रवारचा. सकाळची वेळ होती, तरी लगभग सकाळचे 7 वाजलेले होते. मम्मी पप्पा फुलं तोडण्यासाठी रानात गेलेली होती आणि मुलं झोपलेली होती. आणि इथं मुलांच्या स्कूलची तयारी चाललेली होती माझी टिफिनची. तर टिफिनसाठी इथं मी चपात्या बनवत होती. आणि स्वराचं स्कूल जास्त टाईम असल्यामुळं तिला 2 डबे घेऊन जावे लागतात, एक ब्रेकफास्टसाठी आणि एक जेवणासाठी. तर ब्रेकफास्टमध्ये मुलांसाठी मी उडीद वडे आणि चटणी बनवलेली होती आणि जेवणासाठी दुपारच्या चपात्या आणि आळूची वडी मी रात्रीच फ्राय करून ठेवलेली होती आणि अंडी देखील उकडून ठेवलेली होती मुलांना खायला. मुलं तयार होऊन स्कूलमध्ये गेल्यानंतर जाऊन झाडाला बघते तर खूप सारी मोगऱ्याची फुलं आली होती. आणि माझं असं आहे की एक जरी मोगऱ्याचं फूल मला सापडलं ना तरी मी ते डोक्यात लावते, एवढी मला मोगऱ्याची फुलं आवडतात. आणि आज तर अक्षरशः वाटीवरून सापडलेली होती. मग मी त्याचा गजरा बनवला. दुपारनंतर मुलं स्कूलमधून आली आणि आम्हाला एक काम होतं, त्यासाठी आम्हाला सातारला जायचं होतं. आणि ते काय काम ते आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. तर बस स्टॉपवर गेलो आमच्या, त्याच्यानंतर आम्हाला बस भेटली आणि आम्ही गेलो सातारला. जेव्हा स्टँडवर पोचलो तेव्हा वातावरण थोडंसं असं ढगाळ होतं आणि लगेच वातावरण बदललं. ऑटोमध्ये बसलो तर लगेच एकदम जास्त ऊन लागायला लागला. ऑटो केले आणि पोहोचलो आम्ही या ठिकाणी. तर तुम्हाला समजलंच असेल आम्ही कशासाठी आलो आहोत. तर आम्ही आलेलो जोडवी खरेदी करण्यासाठी. ही जोडवी आम्हाला सासूबाईंनी घेतलेली होती. तर जोडव्याची डिझाईन आम्ही मस्तपैकी सिलेक्ट केली. सासूबाईंची देखील जोडव्यांची डिझाईन सिलेक्ट झालेली होती. यानंतर जोडवी आणि पट्ट्या आम्ही पायात घालून घेतल्या. आणि यानंतर सर्वांना भूक देखील लागलेली होती. आणि मुंबईमध्ये जसे की गिरगाव चौपाटी तसे आमच्या सातारमध्ये देखील ना राजवाडा चौपाटी. मग चौपाटीला गेलो आणि आम्ही इकडं चायनीज ऑर्डर केलेलं होतं. आम्ही चायनीज खात होतो आणि दुसऱ्या बाजूला सासूबाईंनी जाऊबाईंसाठी ना पावभाजी आणि भज्यांची प्लेट मागवलेली होती. इथं मस्तपैकी नाश्ता केला आणि आम्ही निघालो पुढच्या खरेदीसाठी. तर पुढच्या खरेदीमध्ये आम्ही सासूबाईंसाठी अधिक मासासाठी देखील साडी घेतलेली होती. त्यांना घालून बघितली, त्यांना आवडली. मग साडी पॅक केली आणि घरी आलो. यानंतर घरी येतो तर पप्पांचा फोन आलेला होता. आज जेवण करण्यासाठी बोलवलं होतं माझ्या माहेरी. आणि एक निमित्त असं पण होतं की मम्मी पप्पांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी देखील होती. मग पप्पा न्यायला आलेले होते. मग पप्पांसोबत मी आले आणि जवळ माहेर असलं ना हे असं सारखं जाणं येणं हे चालूच राहतं. आणि मी आल्यानंतर वहिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. आत्ताच 8 दिवसापूर्वी येऊन गेले आणि पुन्हा हे असं. तर संध्याकाळी मस्तपैकी असं केक कटिंग वगैरे केलं. आणि मम्मी पप्पांचा हा लग्नाचा 33वा बड्डे होता. तर यानंतर मम्मीने ना जेवणामध्ये पुरणपोळ्या केलेल्या होत्या. मम्मीची इथं ताटं भरायची चाललेली आणि या इकडं मम्मींचं बघा पुरणपोळी करायचं चाललेलं असतं. अशा माझ्या सासूबाई आहेत की मला सासरे देखील मदत करतात आणि माहेरी गेल्यानंतर माझ्या मम्मीला आणि वहिनीने देखील मदत करतात. तशी माणसं भारी आहेत आमची. तर मग मम्मीच्या प्लेटा तयार झाल्या. इकडं दोन्ही पप्पांचं आणि काका आलेले होते, त्यांचं जेवण चाललेलं होतं. त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही देखील सर्वांनी प्लेट केल्या आणि जेवण करून घेतलं. यानंतर मग सर्व आवरलं आणि आम्ही निघालो घरी जायला. आणि मम्मीचं आता 8 दिवसापूर्वीच येऊन गेली, तर हिचं कसं की आता पुन्हा तू कधी येणार. आणि ही तर बोलतच होती, त्यासोबत माझी छोटीशी भाची देखील रुसून बसलेली होती का तर आतून निघाली. तर अशा प्रकारे आजचा गेला दिवस. मग संध्याकाळी सोडायला आलेले होते. तर असे हे माझे व्हिडिओ मी सर्वांशी शेअर करते. तुम्हाला सर्वांना आवडले तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.